स्टुडंट आपण 6.1 चे जे 5 क्वेश्चन आपले झालेले होते, ओके, ट्रिग्नोमेट्री लेसनचे, त्यामध्ये पहिले आपले जे 5 क्वेश्चन आहेत ते झालेले. आता पाहणार आपण 6 क्वेश्चन स्टार्ट होणार तुमचा प्रूव्ह दॅट क्वेश्चन. तर त्यामधले आता काही क्वेश्चन आपण पाहणार. तर तुम्हाला सर्वात पहिले क्वेश्चन दिलाय, चेक करा काय दिलाय. क्वेश्चन दिलाय साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस थिटा प्लस कॉस थिटा. ओके, कसा क्वेश्चन आहे, इक्वल टू सेक थिटा. तर ही जे साईड झाली तुमची याला म्हटलं जातं लेफ्ट हँड साईड. कोणत्याने म्हटलं ते लेफ्ट साईड साईड. आणि आता काय करणार आपण, या लेफ्ट साईडला लेफ्ट हँड साईडला आपण काय करणार, सॉल्व्ह करणार. तर आपल्याला कोणती साईड आली पाहिजे, राईट साईड आली तर आपलं आन्सर बरोबर असं म्हणू शकतो आपण. ठीक आहे, तर हे तुमची लेफ्ट हँड साईड. आता काय करू आपण, या कॉस थिटानं या कॉस थिटाला काय करणार आपण, मल्टिप्लाय करणार. ओके, तर हा साइन थिटा ऍज इट इज साइन स्क्वेअर थिटा प्लस आता कॉस थिटा काय होणार आहे, याचा होणार आहे कॉस स्क्वेअर थिटा. ओके, त्यानंतर अपॉनला काय, हा कॉस थिटा ऍज इट इज राहील. ठीक आहे, आता आपल्याकडे आलाय न्यूमरेटरला आलाय साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा. ओके, तर तुम्ही जर असं पाहिलं असतं की ट्रिग्नोमेट्री आयडेंटिटी मध्ये तुम्हाला फॉर्म्युला आहे ते साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा, याची व्हॅल्यू कोणती आपल्याकडे 1. काय म्हटलं, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1. ही काय आयडेंटिटी आहे, कोणती, ट्रिग्नोमेट्री रेशोची. ओके, तर याची व्हॅल्यू किती आली आपल्याजवळ, वरच्याची 1 आणि खाली करायला आपल्याकडे कॉस थिटा. क्लिअर इथपर्यंत. आता 1 अपॉन कॉस थिटा, 1 अपॉन कॉस थिटा म्हणजेच काय होते, सेक थिटा. 1 अपॉन कॉस थिटा म्हणजेच काय झालं, सेक थिटा. म्हणजे चेक करा, आपण लेफ्ट हँड साईड सॉल्व्ह करत आणली तर आपल्याकडे राईट हँड साईड आली तर काय आली आपल्याकडे, सेक थिटा अवेलेबल झाली. म्हणजेच आपण काय लिहू शकतो, लेफ्ट हँड साईड इक्वल टू राईट हँड साईड. म्हणजे आता इथं काय झालं, आपला पहिला क्वेश्चन संपलेला आहे. म्हणजे आपण लेफ्ट हँड साईड इक्वल टू राईट हँड साईड काय लिहू शकतो, साइन स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस थिटा प्लस कॉस थिटा इक्वल टू सेक थिटा. म्हणजेच या ठिकाणी आपला प्रूव्ह दॅट मधला जो फर्स्ट क्वेश्चन होता तो या ठिकाणी काय झाला आहे, क्लिअर झालेला आहे. ओके, आता आपण सेकंड नंबर विचार. एकदम सिंपल क्वेश्चन असतात यामधल्या ट्रिग्नोमेट्रीचे. फक्त आपल्याला काय करावं लागते, जे फॉर्म्युला वगैरे दिलेले असते त्या पॅटर्न आपल्याला चालवावं लागतं. तर दुसरं तुम्हाला चेक करा काय झालं, दुसरं पहा. आता पहा, हे झाली तुमची लेफ्ट हँड साईड. कोणती झाली, लेफ्ट हँड साईड. यस. ओके, तर लेफ्ट हँड साईड काय तुमचा, चेक करा काय झालंय, कॉस स्क्वेअर थिटा 1 प्लस tan स्क्वेअर थिटा आपल्याला आला इक्वल टू 1 म्हणजे राईट हँड साईड आला. तर आता चेक करा कॉस स्क्वेअर थिटा. आता जर तुम्ही पाहिलं काय 1 प्लस tan स्क्वेअर थिटा, तर 1 प्लस tan स्क्वेअर थिटा, तर तुम्हाला याची आयडेंटिटी भेटते 1 प्लस tan स्क्वेअर थिटा इक्वल टू असते सेक स्क्वेअर थिटा. तर याचं कॅल्क्युलेशन काय होईल आपल्याला, चेक करा. आपल्याजवळ झाला कॉस स्क्वेअर थिटा ऍज इट इज आहे, 1 प्लस tan स्क्वेअर थिटा याची आयडेंटिटी आहे 1 प्लस tan स्क्वेअर थिटा इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. तर मी काय केलं याचं, सेक स्क्वेअर थिटा. ओके, त्यानंतर मी काय करेन, हा जसाच्या तसा कॉस स्क्वेअर थिटा ऍज इट इज, आणि मी काय करेन इनटू, याची व्हॅल्यू काय येते, सेक स्क्वेअर थिटा जर आपण पाहिलं तर याची आयडेंटिटी बनते 1 प्लस कॉस स्क्वेअर थिटा. काय म्हणते, 1 प्लस कॉस स्क्वेअर थिटा. तर कॉस स्क्वेअर थिटा काय झाले, कॅन्सल झाले. तर आपल्याकडे किती आला, 1. किती आला, 1. याचाच अर्थ काय झाला आपला, लेफ्ट हँड साईड इक्वल टू राईट हँड. लेफ्ट हँड साईडच्या नंतर आपण 1 आणलं म्हणजे लेफ्ट हँड साईड इक्वल टू राईट हँड साईड. आता हे सुद्धा आपलं एक्झाम्पल क्लिअर झालं. आपण हे पुन्हा लिहून टाकू. इथं काय लिहू आपण, हे जसंच्या तसं एक्झाम्पल तुम्ही लिहून टाकायचं. कॉस स्क्वेअर थिटा इन ब्रॅकेट 1 प्लस tan स्क्वेअर थिटा इक्वल टू 1. हे काय, लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड हे लिहिल्यानंतर तुम्ही काय करायचं, ते तुमचं जे न्यूमेरिकल आहे, जे तुम्हाला एक्झाम्पल दिलाय ते खाली जसेच्या तसं लिहून टाकायचं. तुमचं एक्झाम्पल संपलं. ओके, आता इथं आपलं क्वेश्चन नंबर 6 मधला जो आपला क्वेश्चन चालू आहे त्या सेकंड एक्झाम्पल इथं सुद्धा आपलं संपलेलं आहे. आता आपण ह्याच्यामधलं थर्ड क्वेश्चन
चेक करा. थर्ड क्वेश्चन हा रूट मध्ये झाला. थर्ड क्वेश्चन कशामध्ये झाला? रूट मध्ये. चेक करा, हा क्वेश्चन थोडा पद्धतशीर पाहणे. इन रूट येते. कशामध्ये येते? इन रूट. काय येते आपल्याकडे? चेक करा. सॉरी, सेकंड वाला आलाय. थर्ड चालू आहे. काय आलाय? इन रूट काय? 1 मायनस साइन थिटा अपॉन 1 प्लस साइन थिटा. तर ही झाली आपली लेफ्ट हँड साइड. कोणती साइड झाली? लेफ्ट हँड साइड. आता लेफ्ट हँड साइड सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला कोणती आणायची आहे? राईट हँड साइड. कोणती आणायची आहे? राईट हँड साइड. तर सर्वात पहिला आता आपण स्टार्ट करणार आहोत. तर लक्षात ठेवा या एक्झाम्पल मध्ये आणि लेफ्ट हँड साइडून आपल्याला आन्सर कोणता आणत आहे? सेक थिटा मायनस टॅन थिटा. तर चेक करा, तुम्ही 9th मध्ये सुद्धा शिकलाय रॅशनलायझेशन डिनॉमिनेटर म्हणजेच काय? 1 मायनस साइन थिटा अपॉन 1 प्लस साइन थिटा. क्लिअर? तर 1 मायनस साइन थिटा आणि 1 प्लस टॅन थिटा असेल आणि जर मी काय केलं इंटू रॅशनलायझेशन डिनॉमिनेटर म्हणजे काय होते? रॅशनलायझेशन डिनॉमिनेटर म्हणजे हा जो डिनॉमिनेटर आहे याच्या अपोजिट मध्ये मी काय करतो? त्याला मल्टिप्लाय करतो. म्हणजे प्लस आहे तर मायनस. 1 मायनस साइन थिटा अपॉन पुन्हा तेच 1 मायनस साइन थिटा. रॅशनलायझेशन डिनॉमिनेटर म्हणजे त्याच्या साइडला जे साइन दिला तुम्हाला पॉझिटिव्ह असेल तो निगेटिव्ह आपण काय करू? मल्टिप्लाय. आता जर आपण बघितलं तर दोन्ही न्यूमरेटरचे टर्म इन रूट मधले दोन्ही कसे सेम आहे म्हणून मी लिहितो 1 मायनस साइन थिटा आणि होल ब्रॅकेट स्क्वेअर. दोन्ही कसे सेम आहे म्हणून स्क्वेअर लिहिला. ओके. त्यानंतर चेक करा, आता खाली इथं प्लस आणि इथं मायनस आहे त्यामुळे काय होणार? 1 इंटू 1 जर केला तर मी किती? 1 च. प्लस इंटू मायनस जर केला तर मायनस आणि साइन इंटू साइन जर केला तर मी साइन स्क्वेअर थिटा. काय मिळतं माझ्याकडे? साइन स्क्वेअर थिटा. क्लिअर? त्यानंतर पुन्हा समोरची स्टेप काय करू आपण? जशीच्या तशी 1 मायनस साइन थिटा होल ब्रॅकेट स्क्वेअर आणि अपॉन 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. हे आयडेंटिटी जर तुम्ही पाहिली साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1. काय म्हटलं मी? साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 होते. आता याला जर मी सॉल्व्ह केलं, त्याला काय मी केलं? सॉल्व्ह. तर कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1. साइन तिकडे नेला तर काय बनणार? साइन स्क्वेअर थिटा. म्हणजेच 1 मायनस साइन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू काय घेऊ शकतो आपण? कॉस स्क्वेअर थिटा. कॉस स्क्वेअर थिटा. ओके. आता यानंतरच्या स्टेप मध्ये काय करायचं आपल्याला? टेकिंग स्क्वेअर रूट काढून टाकू. काय काढून टाकू? स्क्वेअर. स्क्वेअर रूट काढले म्हणजे ह्या साइन सुद्धा हटून जाईल आणि यांचे स्क्वेअर सुद्धा हटून जाईल. तर आपल्याकडे काय बॅलन्स राहील? 1 मायनस साइन थिटा अपॉन कॉस थिटा. स्क्वेअर हटून जाईल यांचे, फक्त काय येईल आपल्याकडे? कॉस थिटा. कारण की आपण हा रूटचा साइन हटवले की या स्क्वेअर हा स्क्वेअर तुमचा निघून जाईल. आता 1 मायनस साइन थिटा अपॉन कॉस थिटा याचं मिनिंग काय? तर या 1 ला कॉस सुद्धा डिनॉमिनेटर ला येईल. 1 मायनस कॉस थिटा मायनस साइन थिटा अपॉन कॉस थिटा. ओके. मी काय म्हटलं? हा जो कॉस आहे 1 ला सुद्धा डिनॉमिनेटर येते आणि साइन ला सुद्धा डिनॉमिनेटर. ओके. तर 1 अपॉन कॉस थिटा मायनस साइन अपॉन कॉस थिटा. तर 1 अपॉन कॉस थिटा म्हणजेच काय झालं तुमचं? सेक थिटा मायनस साइन थिटा अपॉन कॉस थिटा म्हणजेच काय होते? टॅन थिटा. हे आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये दिलेलं असतं. तर किती काय झालं? टॅन थिटा. जर आता पाहिलं आपण तर आपलं इथे आन्सर बनलेला आहे. काय म्हणू आपण? लेफ्ट हँड साइड इक्वल टू राईट हँड साइड. ओके. लेफ्ट हँड साइड इक्वल टू राईट हँड साइड. म्हणजे आता आपण काय करू? पुन्हा एक्झाम्पल जसंच्या तसं. इन रूट 1 मायनस साइन थिटा अपॉन 1 प्लस साइन थिटा आणि इक्वल टू राईट साइड काय होती आपली? सेक थिटा मायनस टॅन थिटा. क्लिअर विद्यार्थ्यांना? ओके. या ठिकाणी चेक करा. आता काय झालं? आपला थर्ड क्वेश्चन सुद्धा त्यामधला मधला थर्ड क्वेश्चन सुद्धा इथं संपलेला आहे. तुम्ही जर याला पद्धतशीर पाहिलं, फॉर्म्युले जर लक्षात ठेवले तर तुम्हाला इझी वेने जाऊ शकता. स्टेप बाय स्टेप न चालावं लागेल आणि एक्झाम मध्ये याच्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारल्या जातात आणि 100% विचारले जातात. याच्या आधीचे 2 ते क्वेश्चन पाहिल्यावर फर्स्ट अँड सेकंड ते 2 मार्क्स साठी विचारले जातात आणि हा जो क्वेश्चन आहे हा तुम्हाला 3 मार्क्स साठी विचारला जातो. ओके. तर लक्ष ठेवायचं, मार्किंग नुसार सुद्धा आपण थोडा स्टडीवर फोकस करायचा. त्यानंतर पाहता आता फोर्थ क्वेश्चन पाहू आपण.
आता चेक करा काय दिलंय तुम्हाला दिलंय लेफ्ट हँड साइड. सर्वात पहिले पाहू आपण लेफ्ट हँड साइड. कोणती आहे? लेफ्ट हँड साइड. लेफ्ट हँड साइड. तर लेफ्ट हँड साइड कोणती आपली? लेफ्ट हँड साइड आहे इकडली. तर म्हणजेच काय लिहू शकतो आपण? सेक थिटा मायनस कॉस थिटा सेकंड ब्रॅकेट कॉट थिटा प्लस टॅन थिटा. क्लिअर? ओके. आपल्याला प्रूव्ह करायचं आहे टॅन थिटा मायनस सेक थिटा. आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे? टॅन मायनस नाही सॉरी टॅन थिटा इंटू सेक थिटा. एकदम सिंपल वेन आपण सॉल्व्ह करू. आता सर्वात पहिले पहा काय करू आपण? सेक थिटा कशामध्ये कन्वर्ट होईल चेक करा. तर याला लिहू शकतो आपण 1 अपॉन कॉस थिटा. सेक थिटा कशामध्ये कन्वर्ट झाला? 1 अपॉन कॉस थिटा मायनस कॉस थिटा ऍज इट इज. कॉस थिटा ऍज इट इज. आता इथे चेक करा इथं कसं सॉल्व्ह करत आहे. आता तुम्हाला कॉट बद्दल तरी फॉर्म्युला नसतं पण टॅनचा आपल्याला फॉर्म्युला माहित आहे. टॅनचा फॉर्म्युला काय आहे? साइन थिटा अपॉन कॉस थिटा. तर आपल्याला माहित आहे की ज्या टॅनच्या साइड येते त्या कॉटच्या बिलकुल म्हणजे टॅनच्या ऑपोजिट बिलकुल कोण चालते? कॉट चालते. आपण काय लिहू शकतो? याला असं लिहू शकतो कॉस थिटा अपॉन साइन थिटा. क्लिअर? ओके. आता याला सॉल्व्ह करू आपण. सॉल्व्ह कसा करायचा चेक करा. आता 1 ऍज इट इज मायनस साइन ऍज इट इज कॉस इंटू कॉस जर केलं तुम्ही तर काय झालं तुमचं? कॉस स्क्वेअर थिटा अपॉन काय भेटेल आपल्याला इथं? कॉस थिटा. क्लिअर? नंतर आता चेक करा इकडे दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये म्हणा किंवा इंटू जरी लिहिलं तुम्ही इथं तरी चालते, डॉट दिलं तरी चालते. आता जर मी याला सॉल्व्ह केलं कोणतं? क्रॉस मल्टिप्लाय. साइन थिटा इंटू साइन थिटा साइन स्क्वेअर थिटा. ओके. प्लस कॉस इंटू कॉस म्हणजेच काय झालं? कॉस स्क्वेअर थिटा आणि अपॉन काय रेन आपल्याकडे खाली रेन साइन थिटा इंटू कॉस थिटा. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं सगळ्या सर्वांच्या? ओके. तर आता इथं जर आपण पाहिलं 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. आपण आताच त्याची आयडेंटिटी बघितली आहे. पुन्हा तेच येते आपल्याकडे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1. ओके. आता इथे मायनस कोण आहे? कॉस आहे. म्हणजे साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 हा जर इकडे नेला तर हा मायनस मध्ये येऊन जाईल. तर कॉस स्क्वेअर थिटा म्हणजेच 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा ची व्हॅल्यू आपण काय लिहू शकतो? तर त्याची व्हॅल्यू लिहू शकतो आपण काय लिहू शकतो? साइन स्क्वेअर थिटा. तर मी याची व्हॅल्यू काय लिहू शकतो? साइन स्क्वेअर थिटा अपॉन जसेच्या तसा कॉस थिटा आणि इकडे इंटू साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 आणि मग काय राहिलं आपल्या डिनोमिनेटरला? साइन थिटा इंटू कॉस थिटा. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं सर. आता जर तुम्ही पाहिलं तर आपण क्रॉस मध्ये काय करू शकतो? कॅन्सल करू शकतो. आता इथं चेक करा इथं साइन स्क्वेअर थिटा आहे म्हणजे साइन इंटू साइन थिटा इंटू साइन थिटा केलं तर साइन स्क्वेअर थिटा बनते. जसं आता फॉर एक्झाम्पल मी असं लिहू शकतो इथं दाखवून देतो तुम्हाला साइन थिटा इंटू साइन थिटा. ओके. तर एक साइन कटला तर इथचा एक साइन फिरून जाईल म्हणजेच काय राहील? फक्त एकच साइन इथं शिल्लक राहील आपल्याकडे. तर मी हा 2 हटवतो आणि इथचा साइन थिटा हटवतो आणि आता पहा इकडे लिहितो थोडा काय आता फक्त आपल्याकडे काय राहिलं इथं राहिलं आपल्याकडे साइन थिटा. का कटलाय ते सुद्धा सांगितलं. साइन स्क्वेअर थिटा म्हणजे साइनचा किती वेळा मल्टिप्लाय झाला? 2 चा 2 टाइम्स. मग एक कटला तर इथचा सुद्धा मग इथं राहिलं साइन थिटा अपॉन कॉस थिटा इंटू 1 अपॉन कॉस थिटा. आता साइन थिटा अपॉन कॉस थिटा याचं जर आपण फॉर्म्युला पाहिलं तर साइन थिटा अपॉन कॉस थिटा इक्वल टू काय होते? टॅन थिटा इंटू आता 1 अपॉन कॉस म्हणजेच काय? तर 1 अपॉन कॉस म्हणजेच काय? सेक थिटा. ओके. तर आता जर तुम्ही पहा आपल्या एक्झाम्पल नुसार चेक करा लेफ्ट हँड साइड नुसार आपण सॉल्व्ह केला आणि कोणती आणली? राईट साइड आणली. म्हणजेच काय? तर लेफ्ट हँड साइड इक्वल टू राईट हँड साइड आणि ह्या ज्यावेळेस इक्वल होते आपल्या आपण लेफ्ट हँड साइड इक्वल टू राईट हँड साइड इथं क्लिअर करतो आणि जे एक्झाम्पल आहे ऍज इट इज तिथं कॉपी पेस्ट करून टाकतो. म्हणजेच काय झालं ना? सेक थिटा मायनस कॉस थिटा ब्रॅकेट मध्ये तुमच्या टॅन थिटा सॉरी कोणता कॉट थिटा
tan theta equal to खाली तुम्हाला equal to tan theta into sec theta. म्हणजे लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड झाल्यानंतर तुम्ही काय करायचं, ऍज इट इज ते लिहून टाकायचं, म्हणजे आपला कोणत्याही प्रकारे मार्क कटायला नको. तर या ठिकाणी जर पहा तर आपलं 4th नंबरचं सुद्धा एक्झाम्पल इथं संपलेलं आहे. आणि पहा डिअर स्टुडंट, आपण काय करता, थोडे लहान लहान व्हिडिओ बनवतात जेणेकरून विद्यार्थ्यांना समजण्यासाठी काही त्यांना म्हणजे त्रास व्हायला नको. स्टेप बाय स्टेप आपले तुमच्यासाठी व्हिडिओ येत जाईल. ठीक आहे. तर आता नेक्स्ट एक्झाम्पल पाहू 5th नंबरचं. आता चेक करा लास्ट एक्झाम्पल. आता पुन्हा लेफ्ट हँड साइड, कोणती साइड, लेफ्ट हँड साइड पाहू आपण आता. लेफ्ट हँड साइड. आता लेफ्ट हँड साइड काय आपल्याकडे चेक करा, काय cot थीटा प्लस tan थीटा. पहा तुम्ही जर पाहिलं तर ट्रिग्नोमेट्रीचे जे एक्झाम्पल असते सिंपल असतात आणि फुल मार्क्स देणारे असतात. पण मुलं काय करतात, त्याला लिहितात, लिहिण्याचे काही काम नाही. यामधले जर फॉर्म्युले आपल्या पाठ असेल तर आपण इझी वेला ते काय करू शकतो, सॉल्व्ह करू शकतो आणि याच्यावरती क्वेश्चन तुम्हाला 100% विचारतात. आता हा जरी क्वेश्चन म्हटला हा किती मार्क्स येतो, हा येतो 2 मार्क्स साठी. ओके. तर चेक करा, मी आता याच्या पहिले आपला ह्या एक्झाम्पल मध्ये झाला. पहा आता मी सरळ ठेवतो tan. टॅनच्या साईड्स काय आपल्याला, पण टॅनचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे, साइन थीटा अपॉन कॉस थीटा. आणि टॅनच्या अपोजिट कोण असते म्हटलं, कॉट. म्हणजेच मी काय लिहू शकतो, कॉस थीटा अपॉन tan थीटा. क्लिअर इथपर्यंत. आता मला सांगा क्रॉस मल्टिप्लाय करू शकतो आपण, काय करू शकतो, क्रॉस मल्टिप्लाय. आता बघ सॉरी इथं आपल्याला tan नव्हतं पाहिजे, इथं आपल्याला साइन थीटा पाहिजे, सॉरी साइन थीटा. ओके. तर आता आपण क्रॉस मल्टिप्लाय करू. साइन स्क्वेअर थीटा इंटू साइन थीटा इंटू साइन थीटा काय होणार आपल्याकडे, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस थीटा इंटू कॉस थीटा झालं आपल्याकडे कॉस स्क्वेअर थीटा. आणि हे डिनॉमिनेटर ऍज इट इज साइन थीटा इंटू कॉस थीटा. आता चेक करा, हे जर आयडेंटिटी ट्रिग्नोमेट्री आयडेंटिटी खूप वेळा आपल्या पुन्हा रिपीट होत आहे. साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1. काय, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1. म्हणजे या पूर्ण याची व्हॅल्यू किती आली आपल्याकडे, 1 आली. ओके. मग काय राहिलं आपल्याकडे, मग राहिलं आपल्याकडे साइन थीटा इंटू कॉस थीटा. ओके. आता चेक करा, हा 1 ला साइन थीटा सुद्धा डिनॉमिनेटर आहे आणि कॉस थीटा, म्हणजे मी याला सेपरेट लिहू शकतो, 1 अपॉन साइन थीटा इंटू 1 अपॉन कॉस थीटा. इथपर्यंत क्लिअर झालं. आता पहा तुम्ही 1 अपॉन साइन थीटा काय झालंय, 1 अपॉन साइन थीटा म्हणजेच काय लिहू शकतो आपण, कोसेक थीटा. आणि 1 अपॉन कॉस म्हणजेच काय लिहू शकतो आपण, सेक थीटा. पहा आपण काय करून दाखवलंय, लेफ्ट हँड साइड च्या बेसवर आपण कोणती आणली आहे, राईट हँड साइड आपण प्रूव्ह केलेली आहे. म्हणजेच काय लिहू शकतो आपण, लेफ्ट हँड साइड इक्वल टू राईट हँड साइड. क्लिअर. आणि मी सांगितलं तुम्हाला लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड तुमच्या इक्वल आल्यानंतर आपलं जे न्यूमेरिकल आहे, जे एक्झाम्पल आहे ते ऍज इट इज तिथं काय करून टाकायचं, कॉपी पेस्ट. म्हणजेच काय काय आपल्याकडे कॉट थीटा प्लस tan थीटा इक्वल टू कॉसेक थीटा इंटू सेक थीटा. या ठिकाणी आपला जो 6 नंबरचा क्वेश्चन होता त्यामध्ये आपण किती एक्झाम्पल पाहिले, 5 एक्झाम्पल आज आपण पाहिलेले आहे. याच प्रकारे तुमचे काय करा, व्हिडिओ बनवते थोडे लहान लहान करत जाऊ आपण, जेणेकरून तुम्हाला सुद्धा त्रास व्हायला नको पाहायला. तर आता या ठिकाणी आपला 5सा क्वेश्चन पूर्ण झालेला आहे. समोरचे जे आपले एक्झाम्पल राहील ते तुम्हाला भेटून जाईल नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. आणि जर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला जर समजत असेल, आवडत असेल तर तुम्ही त्याला माझ्या चॅनलला त्याला सबस्क्राईब करू शकता, लाईक करू शकता आणि तुमच्या फ्रेंड सर्कलला सुद्धा ते काय करू शकता, शेअर करू शकता. थँक्यू.